नमस्कार मित्रांनो, आपण जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालो असलो तरी 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला लोकशाहीचे वटा प्राप्त झाले. मग जॉर्ज वॉशिंग्टन असं म्हणतात की लोकशाही म्हणजे स्वातंत्र्याचा उत्सव. पण कोणताही उत्सव पार पाडण्यासाठी काही नियम, काही जबाबदाऱ्या असतात. मग भारतीय लोकशाहीचा उत्सव हा गेल्या 76 वर्षापासून सुरू आहे. पण या उत्सवात काही विस्कळीतपणा येऊ नये अशी लोकांची अपेक्षा असते. मग लोकसभेत गदारोळ, राज्यसभेत फिलिबस्टरिंग, रस्त्यावरची आंदोलनं, सोशल मीडियावरचा जंगलवाद, ह्या सर्व समस्या पाहता एकच प्रश्न पडतोय की ही लोकशाही खरोखरच लोकांची राहिलेली आहे का? कारण लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली शासन प्रणाली. मग भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. पण अगदी कोणत्याही मोठ्या व्यवस्थेप्रमाणे त्याच्यासमोरही काही आव्हाने असतात. मग ती आव्हाने कोणती? अगदी याची चिकित्सा करण्यासाठी आपल्या समोर उभा आहे. नमस्कार, मी स्पर्धक सौदे सम्राट चंद्रमुनी, हुतात्मा बैजी स्मारक महाविद्यालय वसमत. विषय म्हणतोय भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. मित्रांनो, यशवंत मनोहर एके ठिकाणी लिहितात की इच्छा नसतानाही आम्हाला समतेचं गीत गावं लागतं, मृत्यूनंतरही मात्र आम्हाला जातीच्या स्मशानात जावं लागतं. म्हणजेच काय तर मित्रांनो, धर्मनिरपेक्षित असलेल्या भारतामध्ये एका मुलाला त्याच्या आईच्या प्रेताला रस्त्यातच जळावं लागतं. कारण तिथे उच्च वर्णातील लोक म्हणतात की तू या रस्त्याने जाऊ शकत नाही, त्या स्मशानात जाऊ शकत नाही, कारण तू खालच्या वर्गाचा आहेस. मित्रांनो, या जात नावाच्या विकृत प्रकारामुळे त्या मुलीला सुद्धा म्हणावं लागतं की तू मेरा ना हुआ तो क्या हुआ, मैं तेरी लाश के साथ शादी करके भी तेरी ही रहूंगी. म्हणजे नांदेडमध्ये सक्षम नावाच्या दलित मुलाने प्रेम केलं म्हणून त्याला संपवण्यात येतं. मग अक्षय बालेराव, विराज जगताप, अक्षय बालेराव संकेत पोचले तर दिल्लीमध्ये अंगावर कलर केला म्हणून तरुणाला संपवण्यात येतं. अशा अनेकांना आंतरजातीय प्रेम, व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि जातीच्या अडवणुकीनं ठेच देणं इतकंच काय तर विद्यापीठातील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते जेव्हा पर्यावरण सुरक्षा कायदे आणि जातीय न्याय यावर टीका करतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध खटले चालवले जातात. मग मालेगावच्या 4 वर्षाच्या यज्ञाबाळापासून कोलकात्याच्या ऑन ड्युटी फिमेल डॉक्टर ते 50 वर्षाच्या महिलेपर्यंत आज बलात्कार होत आहे. यात बलात्कार करणाऱ्यांची जेलमधून केली जाते सुटका आणि उभं केलं जातं त्यांना निवडणुकीमध्ये. मग देशाचे मंत्री स्वतः म्हणतात वेन रेप इज इनएव्हिटेबल, लाय डाऊन अँड एन्जॉय. बिहारमध्ये जर महिला स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवत असतील तर बेरात्री त्यांच्या घरापासून पोलिसांच्या द्वारे लाठ्या मारण्यापासून कपडे काढण्यापर्यंत, तर इतकंच काय तर गरोदर महिलेला लाथ मारण्यापर्यंत मदत मारण्याने या लोकशाहीच्या देशात मग व्यासपीठावर सुद्धा मराठवाड्याच्या शब्दात मांडावंच लागेल की आम्ही पाहतोय भिंतीच्या आत शस्त्रागार, संसदेतील कसाईखाने, बंदीखाने, वेश्यागृह, उठण्यापासून झोपण्यापर्यंत, जेवणापासून झोपण्यापर्यंत ठेवली जात आहे नजर. प्रत्येक हालचालीवर लावली जात आहे शिस्त. सर्कशीतल्या प्राण्यांसाठी दिले जात आहे सावधान मिश्रांचे आदेश. आदेश पुंडानाच्या बडवल्या जात आहेत पाठी. कपडे काढून काढली जाते धिंड, अवळला जात आहे पास. चोरी करून आत्महत्येसाठी केले जाते मजबूर. निर्दोष असल्याबद्दल लिहून घेतल्या जात आहे चिठ्ठ्या, नाहीतर काढले जातात फतवे देश सोडून जाण्याचे. या लोकशाहीच्या देशात, या लोकशाहीच्या देशात मग या सर्वांनी लोकशाहीच्या आधारस्तंभांना धक्का बसलेला आहे. मग हे फक्त सामाजिक नाही तर लोकशाहीला आणि घटनेच्या मूल्यांना थेट आव्हान आहे. सर, अपंग झाल्यावर मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल म्हणून विद्यार्थ्याचा पाय कापून घ्या एकीकडे, तर वैष्णोदेवी मेडिकल कॉलेज बंद करतात दुसरीकडे. देगलूरमध्ये वडिलांकडे पैसे नसल्याने मुलांना मोबाईल आणि कपडे घेऊन न दिल्यामुळे मुलांना शेतात जाऊन गळफास लावून घेणे एकीकडे, तर मुलाने गळफास लावून घेतात म्हणून वडिलांना सुद्धा त्या झाडाला गळफास लावून घेणं दुसरीकडे. धर्माचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करणं एकीकडे, तर पुजाऱ्यांना थेट पगार देणं आणि तरुणांच्या रोजगाराची राव घेणं दुसरीकडे. पेपर लीक करणे एकीकडे आणि महाराष्ट्रात 60,000 पेक्षा जास्त शाळा बंद करणं दुसरीकडे. अमेरिकेसोबत त्यांच्या शेतकऱ्यांचा माल इम्पोर्ट करण्याची डील करणं एकीकडे. पण या डीलमुळे भारताच्या शेतकऱ्यांचं नुकसान होणं दुसरीकडे. सर, मग या डीलमुळे शेतकरी कोणाला लावले आणि आपले कृषी मंत्री म्हणताय की या डीलमुळे भारतातील शेतकऱ्यांचा फायदा होईल, भारताचा फायदा होईल. मग मित्रांनो, फायद्यावरून लक्षात येतं की आजही आपल्या देशात 25% लोकांना लिहिता वाचता येत नाही. मग असे लोक नेत्यांच्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवतात आणि शेवटी ती नेते त्या आश्वासनं पूर्ण करत नाही. आणि मग लोकांना वाटतं की मतदान करून काहीतरी फायदा होणार म्हणून 2024च्या निवडणुकीत जर फक्त 65% लोकांनी मतदान केलं, मग या अशिक्षित आणि उदासीन लोकांचा फायदा श्रीमंत आणि गरीब यांच्यातच दरी वाढ होते. मग श्रीमंत वर्ग अजूनच श्रीमंत आणि गरीब वर्ग अजूनच गरीब होत गेल्यामुळे समाजामध्ये अति श्रीमंत आणि अति गरीब अशा 2 वर्गामध्ये तफावत निर्माण झाली आणि या सामाजिक विषमतेचा सामना करण्याची परिस्थिती आज भारतासमोर उभी आहे. म्हणजे टाटा अंबानीसारखे उद्योगपती दिवसेंदिवस श्रीमंत होणे एकीकडे, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे दिवसेंदिवस वाढत दुसरीकडे. मग याचाच फायदा घेऊन सर श्रीमंत नेते निवडणुकीत गरिबांना पैसे देतात आणि मत विकत घेतात आणि मग सर इथूनच सगळ्यात मोठा खेळ सुरू होतो, तो म्हणजे राजकारणात नोटांची संख्या.
सर पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकलेले हे नेते आता संसदेत होतात, म्हणून आज संसदेत 43% खासदारावर एक गुन्हे दाखल आहे, तर 25% आमदारावर एक गुन्ह्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहे आणि हेच आज आपल्यासाठी कायदे बनवतात. म्हणजे हल्ली झालेल्या निवडणुकीत जर असं दिसून आलं की एकीकडे एका म्हातारीचे निधन होऊन 5 वर्ष झाली, पण त्या ठिकाणी तिचं मतदान झालं, तर दुसरीकडे एक जिवंत हाडामांसाचा माणूस जेव्हा मतदान करण्यासाठी गेलं तेव्हा त्या ठिकाणी त्याचं सुद्धा मतदान झालं. तर अगदी संभाजीनगरमध्ये एके ठिकाणी पूर्ण पॅनल निवडून येतं, पण त्या ठिकाणी कोणता तरी राजकीय पक्ष जातो, काहीतरी घोटाळा करतो आणि स्वतःचा पॅनल निवडून येतो. तर अगदी याच अहिल्यानगरमध्ये हिंसाचाराच्या गोष्टी घडतात, मतदार यादीतील खोटी ओळखपत्रे. मग याच्यामुळे सर लोकांचा निवडणुकीवरचा विश्वास कमी झालेला आहे, निवडणुकांची विश्वसनीयता कमी झालेली आहे. म्हणजे सर आता अमेरिकेसारखा देश ठरवणार की भारतानं कोणत्या देशाकडून किती दिवस तेल घ्यायचं. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात सुद्धा असं हे चालत होतं आणि आता सुद्धा हेच होणार का. म्हणजे या लोकशाहीच्या देशामध्ये ही हुकुमशाही कितपत रुजत आहे ना याची दखल घेणं व्यासपीठानं आणि आम्ही घेणं मला गरजेचं वाटतं सर. म्हणजे आजच्या सकाळी जेव्हा वर्तमानपत्र पाहत होतो सर तेव्हा असं दिसून आलं की टीईटीच्या परीक्षामध्ये नापास झालेल्या लोकांनी ज्यांना नोकरी मिळणार आहे त्यांच्यावर दबाव आणला. म्हणजे हे सुद्धा सर लोकशाहीतील एक आव्हान आहे. मग सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझा विश्वास इथल्या कोणत्याही नेत्यावर नाही, माझा विश्वास इथल्या सर्वसामान्य नेत्यावर लोकांवर आहे. कारण राज्यघटना शेवटी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, पण त्यात प्राण वाहतील आम्ही भारताचे वी द पीपल ऑफ इंडिया, सर्वसामान्य माणूस या देशाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे सर आपली जबाबदारी आहे की हे सर्व नीटनेटक्यानं पाहायचं. मग सर शेवटी एवढं की स्किल इंडिया, डिजिटल इंडिया सारखे प्रयोग आपल्या मातीत रुजतीलही, पण स्किल इंडियाच्या पोस्टर खाली झोपलेला हजारो नागरिक लोकांच्या बुद्धीचा प्रश्न मात्र आम्ही लागणार तो व्हिडिओ इतकाच माफक आशावाद. धन्यवाद.